रामकृष्ण हरी. जो माझ्याकडे पपया वाचला होता त्या पपयाचा खराब होत होता म्हणून मी मिक्सरमध्ये टाकून त्याचं आईसक्यूबच्या ट्रेमध्ये टाकून आईसक्यूब बनवायचं ठरवलं. तुमच्याकडे जोपर्यंत डायरेक्ट पपया असतो त्याचा तुम्ही डायरेक्ट पपया चेहऱ्याला लावू शकता आणि टिकवायचा असेल आणि एकदाच आणून तुम्ही आठवडाभर वापरणार असाल तरी तुम्ही मिक्सरमध्ये लावून त्याचे आईसक्यूब बनवून तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करू शकता. पपयामध्ये पपैन नावाचं अँटीऑक्सिडंट्स असतं. ते त्वचेमधील मृत त्वचा काढून आपल्या त्वचेवर जे छिद्रे असतात, पोर्स असतात ते क्लीन करायला मदत करतं. त्याच्यामुळं त्वचा एकदम ताजी आणि टवटवीत दिसते. आणि दुसरं म्हणजे आपल्या रोज हे त्वचेला अप्लाय केल्यावर आपल्या चेहऱ्यामधली जी घाण असते ती निघून जाते आणि आपल्या चेहऱ्यावर जे पिगमेंटेशन्स असतं ते सुद्धा कमी व्हायला भरपूर प्रमाणात मदत होतं. हवं तर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा तुम्ही ह्याचा वापर करू शकता. हे डायरेक्ट चेहऱ्याला आईसक्यूब लावायचं किंवा पपया लावायचं, 10 मिनटं सोडायचं आणि धुवून टाकायचं. तुम्ही लावून कोणतंही काम करू शकताय. मी चेहऱ्याला असं लावलं की मी किचनमध्ये जाऊन किचनचं सगळं काम करते आणि धुवून टाकते. आजही मी चेहऱ्याला लावून किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यावर मक्याची कणसे उकडायला ठेवली. मक्याच्या कणसामध्ये 2-3 चमचे मीठ टाकलं कारण ह्याच्यामध्ये मीठ खूप जास्त लागतं आणि हळद टाकून उकडायला ठेवलं. अभिला ट्युशनवरून आल्यानंतर भूक लागते तर आज मक्याची कणसेच द्यायचं ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतर छोटी मोठी सगळी कामं केली आणि चेहरा सुकला होता पूर्ण ते पपयाचं जे आहे आणि ते धुवून टाकलं. धुतल्यावर बघा तुम्ही चेहरा एकदम फ्रेश झाला. आणि ऑफिसमधून येताना मी काही भाज्या आणल्या होत्या तर त्या भाज्या मी पूर्ण काढून ठेवल्या, डब्बा काढून ठेवला बॅगेतनं आणि भांडी घासायला घेतली. जी बाकीची भांडी होती ती घासून छोटी छोटी कामं आहेत ती करून घेतली. बघू शकता मी येत्यावेळी पण मला काही भाज्या दिसल्या तर मी घेऊन येते. आणि त्याच्यानंतर मला लाडू बनवायचे होते तर त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्स कट करणं हे एक मोठं चॅलेंजच असल्यासारखं आहे. तर मी ड्रायफ्रूट्स कट करायला घेतले आणि कट करून एका चांगल्या डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे मला ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि बेसनचे लाडू बनवता येतील. आणि तसेही थंडी चालू झाली, थंडीमध्ये आपण लाडू तर बनवतोच. मग कुकर लावायचं ठरवलं. कुकरमध्ये मी काळ्या आवऱ्याची भाजीच म्हणजे वाळे काळे दिडके ते सकाळी भिजत ठेवले होते त्याची आज आमटी बनवायचं ठरवलं. त्याच्यानंतर आमच्या इथे एक टेम्पोवाला खाली कांदे घेऊन आला होता. त्याच्याकडून मी 6 किलो कांदे घेतले आणि ते कांदे सगळे पसरवून ठेवले की कांदे खराब होत नाहीत. अशा प्रकारे मी आजचा दिवस संपवला. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.